राम नारायण राम। प्रत्येकाकडे जमीन आहे, प्रत्येकजण शेती करतो, खूप दूध पितो, फळं खातो आणि शास्त्रांचं पठण करतो। इथे जी शिक्षणाची व्यवस्था आहे तशी तिथे नाही। ते मागासलेले आहेत, पण जर त्यांना कुणाला दूरपत्र पाठवायचं असेल तर ते एक दगड घेऊन त्यावर श्लोक मंत्र लिहितात आणि ज्या घरासाठी तो असतो त्या दिशेने फेकतात आणि तो दगड अगदी त्या घरातच पोहोचतो। त्या घरातील लोक तो दगड उचलून त्यावरील मजकूर पुसून त्यावर स्वतःचं उत्तर लिहून पुन्हा फेकतात आणि तो दगड अगदी परत तसाच पोहोचतो। त्यांचं शिक्षण अशा प्रकारेच चालतं आहे। आपल्याकडे आपण तारेच्या माध्यमातून बोलतो आणि तिकडे ते अशा पद्धतीने बोलतात। मी म्हणतो आपण 10,000 मैलांवर असलेल्या व्यक्तीशी तारेच्या मदतीने बोलू शकतो। ते ऐकून आश्चर्यचकित होतात। ते विचारतात, एवढं तार कुठून मिळतं? मी सांगतो, खाण खोदून लोखंड आणि तांबं काढून ते वितळवून तार तयार केला जातो। त्यानंतर खांब उभारले जातात, त्या खांबांद्वारे हजारो मैलांपर्यंत तार नेला जातो। ते विचारतात, खांब म्हणजे काय? मी म्हणतो, तो सुद्धा लोखंडाचाच असतो। त्यानंतर ऐकण्यासाठी एक यंत्र असतं जे आवाज करतं, हॅलो असं म्हणतात आणि मग संभाषण सुरू होतं। ते विचारतात, एवढा त्रास कशासाठी? या शरीरातसुद्धा कितीतरी तारा आहेत, इथूनसुद्धा तर संवाद होऊ शकतो, आपल्यामधल्या अंतर्गत यंत्रामधून का होऊ शकत नाही?